प्रेक्षको नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण हळद आणि आले पिकासाठी लागवड तंत्रज्ञान या विषयावरती चर्चा करणार आहोत. हळद आणि आले पीक हे मसाल्याचे पदार्थ असल्यामुळे त्याची वाढती मागणी ही बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे अनेक ग्राहक हे खरेदी करतात. त्यामुळे बाजारपेठेमध्ये उत्पादन कमी येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हे पिकं घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणत्या पद्धतीचं तंत्रज्ञान आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे त्याच्यासाठी हवामान कसं असलं पाहिजे, हळदीची बियाणं कशी निवडली पाहिजेत, आल्यांची बियाणं कशी निवडली पाहिजे, याचबरोबर त्याचं उत्पादन घेतल्यानंतर बाजारपेठेमध्ये त्याची विक्री करण्यासाठी कशा पद्धतीनं नियंत्रण करणं गरजेचं आहे, या आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत डॉक्टर मनोज माळी सर, जे प्रभारी अधिकारी म्हणून हळद संशोधन केंद्र सांगली या ठिकाणी ते कार्यरत आहेत. सर, तुमचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. हळद आणि आले जे पीक जो आज आपला विषय आहे, या पिकांसाठी हवामान कसं असणं गरजेचं आहे? हळद आणि आले ही मसालावर्गीय पिकं आहेत. या कंदवर्गीय पिकांना वाढीसाठी किंवा यांच्या उगवणसाठी अधिक तापमान हे लागतं. उष्ण आणि दमट हवामान या पिकासाठी योग्य ठरत असतं. मध्यम प्रमाणात जर पाऊस असेल तो देखील या पिकांना मानवतो. अशा पावसात या पिकांना अधिक फुटवे फुटतात. पाण्याचा ताण काही काळ किंवा अधिक प्रमाणात पाऊस हे पीक काही काळ सहन करू शकतं, परंतु अधिक प्रमाणात जर जास्त पाऊस झाला तर या पिकांना सहन होत नाही. तापमानाचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे 35 ते 45 अंश सेल्सिअस तापमान या पिकांच्या वाढीसाठी चांगलं असतं. हिवाळा जर बघितला तर कडक हिवाळा या पिकांना मानवत नाही. हिवाळ्यामध्ये पानांची वाढ थांबते आणि फण्यांची वाढी सुरू होण्यास मदत होत असते. हळद आणि आल्या पिकांसाठी जमिनीची निवड कशी करावी? जी जमीन मध्यम ते भारी प्रकाराची आहे, सुपीक आहे, गाळाची आहे आणि मुख्य म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन ही निवडावी. निवडलेल्या जमिनीचा जो सामू असतो, आपण त्याला इंग्लिशमध्ये pH म्हणतो, तो 6.5 ते 7.5 एवढा असावा. जमिनीची जी खोली आहे ती 20 ते 25 सेंटीमीटर एवढी ती खोल असावी आणि मुख्य म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होणारी असावी. कुठल्याही परिस्थितीमध्ये क्षारपड किंवा आम्लयुक्त जमिनी या पिकांसाठी निवडू नये. तसेच जमीन निवडण्यापूर्वी तिचं माती परीक्षण करून घ्यावं. जर चुनखडीचं प्रमाण अधिक असेल तर या दोन्ही पिकांमध्ये कायमस्वरूपी पानांवर थेट उगवणपासून ते काढेपर्यंत पिवळेपणा हा निदर्शनास येत असतो. त्यामुळे अधिक चुनखडीयुक्त जमिनी या पिकांच्या लागवडीसाठी या टाळाव्या. हळदीसाठी त्याच्यात काही सुधारित नवीन जाती आलेल्या आहेत का? जर ते जे जास्त उत्पन्न देऊ शकतील त्या कोणकोणत्या जाती आहेत? त्याच्यात वाण काय आहे? जवळजवळ वार्षिक पीक आहे. अशा वेळेस आपण जात निवडताना काळजी घेणे फार महत्त्वाचं आहे. आपल्या हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रस येथून कृष्णा, फुले स्वरूपा आणि फुले हरिद्रा या जाती विकसित झालेल्या आहेत. फुले स्वरूपाचं जर आपण वैशिष्ट्य बघाल तर ही उंच वाढणारी जात आहे, मध्यम वाढीची. जवळजवळ हिला 9 महिने एवढा कालावधी लागतो. याच्यापासून जे ओल्या हळदीचं उत्पादन मिळतं ते 358 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतं. ही ओली हळद ज्यावेळेस आपण वाळवतो, पॉलिश करतो, सुकवितो तर त्याच्यावर प्रक्रिया करून सर्वसाधारणपणे 80 क्विंटल प्रति हेक्टर एवढ्या वाळलेल्या हळदीचं उत्पादन मिळतं. या जातीमध्ये मुख्यत्वे करून कुरकुमिन हा जो घटक आहे ज्यामुळे हळदीला पिवळा रंग प्राप्त होतो, याचं प्रमाण 5.19% एवढं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ही जात रोग आणि किडींना प्रतिकार करत असते. त्याच्या व्यतिरिक्त आता नवीनच जात विकसित केली मागील वर्षी, ती म्हणजे फुले हरिद्रा. अणुउत्सर्जन जी प्रक्रिया असते, पण त्याला म्युटेशन ब्रीडिंग म्हणतो, त्या तंत्रज्ञानातून ही जात विकसित केलेली आहे. या जातीचं देखील ओल्या हळदीचं उत्पादन चांगलं आहे. 400 क्विंटल एवढे आहे. हळकुंडाचा आकार हा जाड ठसठशीत असतो आणि जवळजवळ 8.5 महिन्यात ही जात काढणीस तयार होत असते. याच्या व्यतिरिक्त राजापुरी, कृष्णा, टेकुरपेटा या विविध जाती ते हळद पिकामध्ये शेतकरी बांधवांना लागवडीसाठी उपलब्ध आहेत आणि त्यांचाच त्यांनी अवलंब हा करावा. हळदीमध्ये ह्या वेगवेगळ्या जाती आहेत, तशा आल्या पिकांमध्ये कोणत्या आहेत? आल्या पिकामध्ये देखील स्थानिक म्हणजे हवामानानुसार किंवा स्थानिक भागानुसार त्यांना नावं पडले आहेत. समजा कोचीन भाग असेल तर कोचीन आले, महाराष्ट्रात असेल तर माहीम ही जात सुप्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त भारतीय मसाला पिके संशोधन संस्था ज्याचं मुख्यालय कोझिकोडे
केरळ या राज्यात आहे, या ठिकाणाहून रिजाथा, वरदा, महिमा या जाती विकसित केलेल्या आहेत. सरासरी आपण जर बघितलं या सगळ्या जातींमध्ये तंतुमय पदार्थ ज्याला आपण फायबर कंटेंट म्हणतो त्याचं प्रमाण हे 2.50 ते 4 एवढं आहे. यापासून जी सुंठची निर्मिती होते ते जवळजवळ 20 ते 22% एवढी त्याची उतारा मिळतो. आणि ओल्या आल्याचं जे उत्पादन आहे ते 1 हेक्टरमध्ये जवळजवळ 20 ते 22 टन प्रति हेक्टर, आपण त्याला 200 ते 220 क्विंटल प्रति हेक्टर एवढं म्हणू शकू, एवढं उत्पादन या जातीपासून मिळत असतं. आपला महाराष्ट्राचा राज्याचा जर विचार केला शेतकरी बंधूंनो, औरंगाबाद भागात माहीम जात असेल तर लोक त्याला औरंगाबादी म्हणतात. सातारा भागात तेच आलं असेल तर त्याला लोक सातारी म्हणतात. म्हणजे हे स्थानिक नाव आहे. मुख्यत्वे करून जातीचं मुख्य नाव हे आहे माहीम. हळद आणि आल्या पिकासाठी हे लागवड तंत्रज्ञान आणि पूर्व मशागत कशा पद्धतीनं? पूर्व मशागत म्हणजे काय तर पिकाच्या पेरणीपूर्वी जी मशागत केली जाते त्याला आपण पूर्व मशागत असं संबोधतो. मग त्याच्यात कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश होतो तर नांगरटी करणे, ढेकळे फोडणे, जमीन भुसभुशीत करून घेणे. उन्हाळ्यात चांगली खोल नांगरट करावी, साधारणतः 20 ते 22 सेंटीमीटर खोल एवढी नांगरट करावी. 15 ते 20 दिवस जमीन चांगली तापू द्यावी. सूर्यप्रकाशाच्या किरणाने मातीतील हानिकारक जे काही जीवजंतू असतात, किटाणूंच्या किंवा किडींच्या सुप्त अवस्था असतात त्या मरतात. पक्षी काही अवस्था वेचून खातात. त्यानंतर जरी नांगरटी केल्यानंतर जरी काही ढेकळे राहिली तर अशा वेळेस तव्याचा कुळं फिरून घ्यावा. मोठमोठी जे ढेकळे असतात ती त्यांची माती होऊन जाते, म्हणजे जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. त्यानंतर परत आडव्या बाजूने नांगरटी करावी आणि अशा पद्धतीने जमीन ही भुसभुशीत करून घ्यावी. आताच आपण म्हटलात किंवा लागवडीच्या काही पद्धती आहेत का? निश्चितच शेतकरी बंधूंनो, यामध्ये एक अद्ययावत तंत्रज्ञान आहे ते म्हणजे दोन्ही पिकांसाठी BBF, ज्याला आपण म्हणतो ब्रॉड बेस फरोस किंवा आपल्या मराठीमध्ये त्याला म्हणतो रुंद वरंबा पद्धत. रुंद वरंबा पद्धतीमध्ये 120 सेंटीमीटर अंतरावर सरी ह्या पाडून घ्याव्या. नंतर त्या सरी उजून घ्याव्यात, म्हणजे त्यांचा जो वरचा भाग असतो तो जवळजवळ 60 ते 70 सेंटीमीटर एवढा येतो. आणि जमिनीपासून हा गादी वाफा किंवा ही गादी जवळजवळ 15 ते 20 सेंटीमीटर ते वर राहते. मग याच्या मध्यभागी एक ठिबकची नळी अंथरावी आणि त्या ठिबकच्या नळीपासून हळद पीक असेल तर 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर, म्हणजे 2 ओळीतील अंतर देखील 30 सेंटीमीटर आणि एका ओळीतील 2 रोपातील किंवा 2 बियातील अंतर देखील 30 सेंटीमीटर, थोडक्यात 1 फूट बाय 1 फूट अंतरावर हळद पिकाची लागवड ही करावी. आलं पीक असेल तर 22 बाय 22 सेंटीमीटर अंतरावर ही लागवड ही करावी. अशा पद्धतीने या अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये रुंद वरंबाचा अवलंब करणे गरजेचं आहे. यामुळे उत्पादनात वाढ होते. पाऊस जास्त पडला किंवा नजर चुकणे जास्त पाणी दिलं गेलं तरी देखील ते पाण्याचा निचरा हा खाली होऊन जातो, म्हणजेच ती गादी तो वरंबा उंच राहतो, पाण्याचा संबंध येत नाही. परिणामी पिकाची निरोगी वाढ होण्यास मदत होत असते. बियाणं कोणती निवडायची, ते किती प्रमाण असलं, कुठल्या हंगामामध्ये कशा पद्धतीनं करायचं? हळद आले या कंदवर्गीय पिकांची लागवड आपल्याकडे सर्वसाधारणपणे अक्षय तृतीया किंवा 15 एप्रिलपासून ते आपण 7 जूनपर्यंत सांगत असतो. परंतु यावर्षी आपण बघत आहोत हवामानामध्ये बदल होत आहे. पावसाळा काही कारणास्तव लांबलेला आहे, मान्सूनचं आगमन अजून वेळ आहे. तर अशा वेळेस आपण जर आधी लागवड केली तर आपलं पाणी मिळणार नाही, परिणामी जमिनीतील उष्णता वाढलेली असते, आपलं बियाणं एक कुजू शकतं, उत्पन्नात घट येऊ शकते, कोंब चांगले दोमदार फुटणार नाहीत. अशा लांबलेल्या पावसाच्या वेळेस आपण सर्वसाधारणपणे जूनच्या ऐवजी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पिकांची लागवड करू शकतो. हळद पिकाचा विचार केला तर 1 हेक्टरसाठी जवळजवळ आपल्याला 25 क्विंटल एवढं मातृकंदाचं बियाणं लागतं. आले पिकाचा जर विचार केला तर त्याला देखील 20 ते 25 क्विंटल एवढं बियाणं हे लागत असतं. हे जे आता बियाणाचा आपण उल्लेख करता त्याची बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते? पहिली बीज प्रक्रिया असते ती रासायनिक बीज प्रक्रिया. याच्यामध्ये आपण रसायनांचा उपयोग करत असतो. उदाहरणार्थ आंतरप्रवाही कीटकनाशक घ्यावं, जसे की डायमेथोएट जे बाजारात रोगर नावाने मिळतं किंवा क्विनॉल्फॉस जे बाजारात इकॅलेक्स नावाने मिळतं. त्याच्यामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक पावडर ही समाविष्ट करावी किंवा ॲड करावी. जसे की कार्बेंडेन्झिम जे बाजारात बेनगार्ड या नावाने मिळतं किंवा मॅन्कोझेब जे डायथिनियम 25 या नावाने मिळतं. औषध 10 मिली, पावडर 10 ग्रॅम हे प्रमाण 10 लिटर पाण्यासाठी घ्यावं. आणि या 10 लिटरच्या द्रावण हे जवळजवळ 1 क्विंटल बियाण्यासाठी पुरेसं होतं. आणि या 10 लिटरच्या द्रावणात हे हळदीचं किंवा आल्याचं बियाणं 30 मिनिटांसाठी चांगलं बुडवावं. 30 मिनिटांमध्ये ते आंतरप्रवाही कीटकनाशक बुरशीनाशक बियाण्यामध्ये शोषले जातात. आणि ज्यावेळेस ठराविक कालावधीनंतर रोग किडीचा प्रादुर्भाव होतो तेव्हा रोग किडींना ते दाद देत नाही. ही झाली रासायनिक बीज प्रक्रिया. दुसरी बीज प्रक्रिया आहे जीवाणूंची बीज प्रक्रिया, ज्याला आपण जैविक बीज प्रक्रिया म्हणतो. यासाठी अझोस्पिरिलम,
PSB आणि व्हॅम ही जी जीवाणू खतं असतात, आपण त्याला बायो फर्टिलायझर्स असे म्हणतो, यांचा आपण वापर करावा. साधारणतः 25 ग्रॅम प्रत्येकी घेऊन 1 लिटर पाण्यात असं द्रावण तयार करावं आणि या द्रावणात लागवडीच्या दिवशी हे हळद किंवा आल्याचे बीज प्रक्रिया या जीवाणूच्या खतांचीही करावी. त्यानंतर बियाणं सावलीत वाळवावं आणि ते बियाणं आपण लागवडीसाठी वापरा. हळद आणि आल्या पिकासाठी खताचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, त्यातही रासायनिक खतांचं असेल, सेंद्रिय खतांचं असेल, कशा पद्धतीनं व्यवस्थापन आणि किती प्रमाणामध्ये ती खतं वापरली पाहिजे? हळद आणि आले पिकांना ज्यावेळेस आपण लागवडीच्या पद्धतीनुसार त्यांचं आपण लागवड करतो, त्यावेळेस लागवडीपूर्वी जमिनीमध्ये 25 ते 30 टन चांगलं कुजलेलं शेणखत हे माती आड करावं, म्हणजे जमीन तयार करतानाच ते तसा अवलंब हा करावा. रासायनिक खतामध्ये हळद पिकासाठी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद, 100 किलो पालाश प्रति हेक्टरी एवढी गरज असते. तर आले पिकासाठी 120 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश या रासायनिक खतांची गरज असते. दोन्ही पिकं ही कंदवर्गीय आहेत. कंदवर्गीय पिकं जमिनीत टाकल्या लगेच उगवून येत नाहीत. त्यांच्या उगवणीसाठी कमीत कमी 27 ते 28 दिवस लागतात. मग अशा वेळेत स्फुरद आणि पालाशयुक्त खतं लागवड करताना पूर्ण प्रमाणात ती जमिनीत मिसळून द्यावीत, कारण ही पिकांना उपलब्ध होण्यास वेळ लागतो. आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे यांच्या उगवणीला 28 ते 29 दिवस लागतात. मग नत्रयुक्त खते कधी द्यावीत, तर नत्रयुक्त खताचा पहिला डोस हा पिकाची लागवड झाल्यानंतर 45 दिवसांनी, थोडक्यात 1.5 महिन्यांनी द्यावा. त्यावेळेस या दोन्ही पिकांना 2 ते 3 पानं आलेली असतात आणि त्यावेळेस त्यांना नत्राची गरज असते. त्यावेळेस निम्मे नत्राचा डोस द्यावा. राहिलेला निम्मे नत्राचा डोस या दोन्ही पिकांमध्ये आंतरमशागतीची कामं आपण आता बघणार आहोत, त्यावेळेस ती म्हणजे लागवडीपासून 2.5 ते 3 महिन्यांनी राहिलेला निम्मे नत्राचा डोस हा द्यावा. याच्या व्यतिरिक्त बाजारात आता RCFचे मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात. त्याच्यामध्ये फेरस सल्फेट असेल, झिंक सल्फेट असेल किंवा इतर बोरॅक्स असतो, यांचा देखील प्रति हेक्टरी 25 किलो या प्रमाणात लागवड करताना उपयोग हा करावा. व्यवस्थापन हे प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचं आहे. खतांचं झालं, आता पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा त्याला सिंचन व्यवस्थापन म्हणतो. हळद आणि आल्या पिकासाठी याला काही वेगळं तंत्रज्ञान वापरलं जातं का? अद्ययावत पद्धतीनं काही सुविधा उपलब्ध करून देण्यात येते का? आपण जर हळद किंवा आले पिकांची लागवड जर सरीवरंब्यावर केली असेल तर अशा वेळेस आपण त्याला पाटपाणी देऊ शकतो. लागवड करताना जमीन ओली असतानाच आपण लागवड करावी सांगितलं. त्यानंतर जर पावसाळा असेल, नियमितपणे पाऊस होत असेल तर वरून पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु काही कारणास्तव जर पाण्यात खंड पडला आणि जमिनीचा आपण पोत बघू शकतो, माती ढेकाळलेली भेगा पडतायत, मग अशा वेळेस आपण खरीप हंगामामध्ये 8 दिवसांच्या अंतराने एक पाणी द्यावं. पुढे जाऊन जर हिवाळा लागत असेल तर अशा वेळेस शाकी वाढ पूर्ण झालेली असते, पाण्याची गरज कमी झाली असते. मग अशा हिवाळ्यामध्ये आपण 15 दिवसांच्या अंतराने पाणी हे द्यावं. आपण एक चांगली बाब उल्लेखित केली ती म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान पाण्याचं. निश्चितच शेतकरी बंधूंनो, आपण जर BBF उरुंद वरंब पद्धतीचा अवलंब केला असेल तर आपण ठिबक सिंचनाच्या साहाय्याने पाण्याचं व्यवस्थापन हे करावं. ठिबक आहे म्हणून दररोज देखील पाणी सोडू नये. अति पाणी झाल्याने जमिनीत पाण्याचं प्रमाण वाढतं, परिणामी चिखल होतो, मुळांना हवा ऑक्सिजन मिळत नाही, पुढे ही पिकं कंदकुज रोगाला बळी पडतात. तसेच अत्यंत कमी प्रमाणात देखील पाणी देऊ नये. अशाने काय होईल, जमीन नुसती कोरडी राहील. अशा कोरड्या जमिनीतून दिलेली अन्नद्रव्ये, खते पिकाला उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पाणी हे समतोल दृष्टीने जमिनीचा पोत बघून, हंगाम बघून द्यावं. ठिबक सिंचन हे अद्ययावत तंत्रज्ञान आपण हळद पिकामध्ये वापरू शकतो. आल्यात देखील त्याचा अवलंब हा शेतकरी बांधव करतात. त्याच्या व्यतिरिक्त आल्यामध्ये आपण तुषार सिंचन देखील फिरवू शकतो किंवा तुषार सिंचन जागोजागी ठेवून आपण पिकाची पाण्याची गरज ही भागवू शकतो. आणि अशाने काय होतं, आर्द्रता वाढते, परिणामी अधिक प्रमाणात फुटवे फुटतात, उत्पन्नात हातभार लागतो. तणाचंही नियोजन करणं गरजेचं आहे. एक तर ते येऊ नये म्हणून आणि आल्यानंतर ते घालवण्यासाठी काय करायला पाहिजे? हळद आणि आले पिकांची लागवड केल्यानंतर 4थ्या किंवा 5व्या दिवशी उगवणपूर्व तणनाशक, ज्याचं नाव ॲट्रेझिन आहे, बाजारात हे ॲट्रॅटाप किंवा ॲट्रॅगार्ड या नावाने मिळतं. हे तणनाशक 5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यात घेऊन याची 4थ्या किंवा 5व्या दिवशी फवारणी करावी. म्हणजे उगवणपूर्व आहे. शेतकरी बंधूंनो समजून घ्या, जे तण आज आपल्या डोळ्याने दिसत नाही त्याच्या बिया जमिनीत असतात, त्या उगू नये हे ॲट्रेझिन त्या बियानंच मारतं. म्हणजे ते तण आता परत येणार नाही. ओके, हे झाल्यानंतर तरी देखील काही प्रमाणात हरियाली, लवाळा किंवा माठ, काटेमाठ, केना, काँग्रेस आपण म्हटल्याप्रमाणे जर आढळले तर अशा वेळेस ग्लायफोजेट बाजारात जे राऊंडअप नावाने मिळतं किंवा ग्रामोक्झोन, ज्याला आपण पॅराकाट डायक्लोराइड म्हणतो, हे आपण एकत्र घेऊन साधारणतः ग्लायफोजेट 10 मिली प्रति 1 लिटर पाणी आणि ग्रामोक्झोन 4 मिली प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात जर मारलं तर सर्व प्रकारचे तणही मरतात.
शेतकरी बंधूंनो, तणनाशकाचा वापर हा मर्यादितच असावा. ज्यावेळेस हे पीक उगून येतं, साधारणतः 28-29 दिवशी कोंब बाहेर पडतात, कोंब निपसतात, त्यानंतर मात्र कुठलंही तणनाशक वापरू नये. जर तणनाशकाचा अंश कोंबावर पानावर पडला तर उत्पादनात घट येते. अशा वेळेस आपण जरी तणांचा प्रादुर्भाव झाला तर आपण मजुरांच्या साह्याने तणाची निंदणी करून तण शेताबाहेर टाकावं, किंवा सायकल कोळपे असतात, बैल कोळपे असतात, ते देखील आपण चालवले तर तण हे बारीक अवस्थेतच ते निघून पडतात. हळद आणि आल्यामध्ये कोणकोणती आंतरपिकं घेतली जातात आणि ती कशा पद्धतीने घ्यावी, त्याचं काही सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करता येतं का? या पिकांमध्ये आंतरपीक घेताना त्याचा जो पसारा असतो, त्याचा जो व्याप असतो, आपण त्याला कॅनोपी म्हणतो, ती कॅनोपी मुख्य पीक हळद आणि आल्यापेक्षा छोटी असावी. जसे की कडधान्य वर्गीय पिके, तूर, मटकी, चवळी, उडीद, मूग किंवा भाजीपाला पिके किंवा फुलांमध्ये झेंडू, ही पीक आपण आंतरपीक म्हणून घ्यावीत. सुरुवातीला हळद आल्याची वाढ कमी असते, तोपर्यंत 2.5 ते 3 महिन्यात ही पिके निघून जातात. कडधान्यामुळे हवामानातील जो नत्र असतो वातावरणातील, तो नत्र शोषला जातो, जमिनीची सुपीकता वाढते आणि हळदीचं उत्पन्न वाढतं, आल्याचं उत्पादन वाढतं. तर अशी आंतरपिकं घ्यावी. कडधान्य जरी घेतलं तरी आज त्याला दर चांगले आहेत शेतकरी बंधूंनो, आपल्याला 2 पैसे सहज मिळतात. त्यामुळे अशी आंतरपिकं आपण या पिकांमध्ये घ्यावी. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये मका किंवा ऊस ही अति खादाड पिकं जी असतात खतांना, अशी पिकं घेऊ नये. अशी पिकं जर घेतली तर उलट आपल्या उत्पादनात घट अपेक्षित होते. हळद आणि आले पिकांमध्ये अंतर्गत मशागत जी आहे ती कशा पद्धतीनं करायला पाहिजे? आंतरमशागत म्हणजे उभ्या पिकात जी मशागत केली जाते त्याला आपण आंतरमशागत असे संबोधतो. हळद पिकामध्ये भरणी हे एक आंतरमशागतीचं मुख्य कार्य असतं. सर्वसाधारणपणे लागवड झाल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यांनी आपण मातीची भर लावतो. पाऊस पडल्यामुळे काय होतं, कंदांवरची माती बाजूला सरकते, कंद उघडे पडतात. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने कंद हिरवे पडून खराब होतात आणि या कंदांवर कंदमाशी अंडी घालते. मग असं होऊ नये म्हणून आपण मातीची भर लावण्यास सांगतो, त्याला म्हणतो भरणी करणे. मजुरांच्या सहाय्याने आपण भरणी करू शकतो, किंवा बाजारात आता मिनी पॉवर टिलर उपलब्ध आहेत, त्यांचा वापर आपण भरणी म्हणून करू शकतो. तर अशा पद्धतीने दोन्ही पिकांमध्ये मातीची भर लावणे याला आपण आंतरमशागत असे संबोधतो. कुठले ना कुठल्या प्रकारचे कीड होते, कुठल्या प्रकारचे रोग या पिकांवरती पडतात, त्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे? शेतकरी बंधूंनो, हळद आणि पिकामध्ये मुख्य कीड म्हणजे कंदमाशी. कंदमाशी काय करते, ही म्हणजे आपल्याला उघडवणी दिसणारी माशी असते. आपण जेव्हा शेतात फिरतो तेव्हा आपल्याला एका पानावरून दुसऱ्या पानावर उडणारी माशी ही दिसत असते. ही माशी काय करते, उघड्या कंदांवर अंडी घालते. 4 दिवसामध्ये अंडी उपसतात, निपसतात, त्यातून आळी बाहेर पडते. त्या आळ्या कंदावर उपजीविका करतात, कंद खराब होतो. पुढे जाऊन हा कंदकुज रोगाला बळी पडतो. म्हणजे कंदमाशीमुळे कंदकुज येतो. त्याच्या व्यतिरिक्त दोन्ही पिकांवर पानांवर येणारे ठिपके, आपण त्याला करपारोग म्हणतो. जर हवामान खूपच दमट असेल, आर्द्रता जास्त असेल तर हे ठिपके वाढत जातात. ठिपका एकमेकात मिसळतो, संपूर्ण पान तो व्यापून टाकतो, संपूर्ण पान करपतं, म्हणून आपण त्याला करपारोग म्हणतो. कंदमाशीसाठी सगळ्यात चांगलं नियंत्रण म्हणजे घरगुती पद्धतीने आपण करू शकतो, ते म्हणजे एरंडीच्या बियांचं आमिष. एरंडीचं बी घ्यायचं 200 ग्रॅम, ते आडवं उभं भरडून घ्यावं, ते 1 लिटर पाण्यात भिजवावं 8 ते 10 दिवस. 8 ते 10 दिवसांनी अशी भांडी जे असतात ते द्रावण ठेवलेलं, अशी भांडी 1:3 या प्रमाणात शेतात ठेवून द्यावीत. जसं आपण नेट चालू करतो, व्हॉट्सअपचे मेसेज लागोपाठ येतात, ते भांडं ठेवल्या इतक्या कंदमाशा आकर्षित होतात, आपलं शर्ट, पेन सगळं त्याच्यात भरून जातात आणि त्या द्रावणात येऊन त्या मरून पडतात. सोपी पद्धत आहे, घरगुती आहे, त्याचा कुठला अंश हळदीमध्ये उतरत नाही, शेतकऱ्यांना किफायतशीर आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्यांना ती खूप फायदेशीर पद्धत आहे. कर्करोगांचा आपण आता चर्चा केली, त्यासाठी जी आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, जसे की मॅन्कोझेब आहे, डायथिनियम 45 आहे किंवा प्रोपिकोनाझोल आहे, यांचा आपण अवलंब करू शकतो. तिने मिळालं तर बोर्डो मिश्रणाचा देखील आपण वापर करून या रोगांचं नियंत्रण करू शकतो. अधिक प्रमाणात पाणी देखील देऊ नये, कारण पाणी दिल्याने आर्द्रता वाढते आणि बीजाणूंची वाढ जलद होते. शेतकरी बांधव म्हणतात औषध केलं, मारलं, परत फरक पडला नाही, तर अशाच पाण्याचा थोडा ताण द्यावा. अशा काही प्रायोगिक तत्वावरती कुठल्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये काही उपक्रम राबवलेले आहेत का, जेणेकरून त्यांना सरासरी उत्पादन वाढण्यासाठी किंवा त्या उत्पादनामध्ये भर पडण्यासाठी मदत झाली आहे? किडांचं व्यवस्थापन, रोगांचं, पाण्याचं, हे सगळं झालंय, असं काही सांगता येईल एखादं उदाहरण? आपलं हळद संशोधन केंद्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कार्यरत आहेत. आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब आणि संशोधन संचालक किंवा आमचे प्रभारी अधिकारी देशमुख साहेब यांच्या नियंत्रणाने आम्ही काही शेतकऱ्यांच्या शेतावर अध्ययरेषीय प्रात्यक्षिके, ज्याला आपण फ्रंट लाईन डेमॉन्स्ट्रेशन असे म्हणतो, हे राबवत असतो. याच्यामध्ये विविध ज्या बाबी असतात, उदाहरणार्थ बीज प्रक्रिया, खतांचं नियोजन, मल्चिंग ज्याला आपण म्हणतो, आच्छादन, असे वेगवेगळे प्रयोग आम्ही राबवत असतो आणि त्यांना दाखवून देतो की बाबा हे तंत्रज्ञान कसं फायदेशीर आहे, जेणेकरून ते गाव
त्याची प्रेरणा घेईल त्यासाठी आम्ही दत्तक गावं घेतलेली असतात आणि त्याद्वारे हा आम्ही उपक्रम राबवत असतो. बरं. त्यातून शेतकऱ्यांना देखील निश्चितच फायदा दिसून येतो. तंत्रज्ञानाविषयी उपलब्धता उपयुक्तता त्यांना जाणीव होते आणि त्याचा ते अवलंब करतात. हळद आणि आले पिकासाठी जे अद्ययावत लागवड तंत्रज्ञान वापरलं जातं याच्यातून एकरी किंवा साधारणतः सरासरी उत्पादन किती मिळतं? हळद पिकाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे किंवा सामान्यपणे म्हणू शकू आपण 1 हेक्टर क्षेत्रापासून ओल्या हळदीचं आपल्याला 300 ते 400 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं. या ओल्या हळदीवर शिजविणे, वाळविणे, पॉलिश करणे अशा प्रक्रिया करून जवळजवळ आपणाला 100 ते 120 क्विंटल वाळलेल्या हळदीचं उत्पादन मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त 25 ते 30 क्विंटल मातृकंदाचं उत्पादन हे वेगळं मिळतं. हे झालं हळद पिकाविषयी. आले पिकात देखील जर आपण चांगलं तंत्रज्ञान अवलंबलं तर निश्चितच आपणास जवळजवळ 25 टन आपण थोडक्यात 250 क्विंटल म्हणू शकू एवढं आल्याचं उत्पादन हे सरासरी आपणास मिळत असतं. ज्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने उत्पादन घेतलं तर त्यांना बाजारपेठेमध्ये घेऊन जाण्यापर्यंत आणि योग्य भाव मिळण्यासाठी आपल्याकडून काही सहकार्य होतं किंवा त्याचे काही उपक्रम आहेत का? बरेच शेतकरी बांधव आम्हाला संपर्क साधत असतात की सर आता मार्केटमध्ये चालू होईल. सांगलीची बाजारपेठ ही हळदसाठी मोठी आहे किंवा साताऱ्यातलं आल्याचं देखील बाजार हे मोठे आहे. मग त्यावेळेस शेतकरी बांधव विचारतात की सरासरी काय इतर राज्यांचा कल काय, उत्पादनाचा आढावा काय किंवा मार्केटची परिस्थिती काय, त्यानुसार आपण देखील त्यांना सांगत असतो की या कालावधीमध्ये निर्यातीचा पिरियड असतो, मागणी वाढू शकते, तेव्हा आपण माल विकू शकतात जेणेकरून प्रचलित दरापेक्षा त्यांना 400-500 रुपये क्विंटल मागे अधिक दर मिळण्याचा हातभार लागत असतो. शेवटी आपल्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्या? शेतकरी बंधूंनो, ही मसाला पिके आहेत, वार्षिक पिकं आहेत, जवळजवळ 9 महिने कालावधी या पिकांना लागतो. तर आपल्याला जर अधिक उत्पादन अपेक्षित असेल तर अशा वेळेस आपण जमीन चांगली निवडावी, कारण मुख्य स्रोत आहे जमिनीखाली वाढणारा कंद. दुसरी बाब म्हणजे बीज प्रक्रिया, जी केल्यामुळे पुढे रोग किडींना अटकाव मिळतो, उत्पादनात घट होणार नाही. आणि तिसरी बाब म्हणजे रुंद वरंबा पद्धतीचा अवलंब. आपण जर हे 3 तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणतो अद्ययावत तंत्रज्ञान अवलंबलं तर निश्चितच आपण या दोन्ही पिकांपासून अधिक प्रकारे भरघोस चांगलं उत्पादन हे मिळवू शकतो. हळद आणि आले पिकासाठी अद्ययावत लागवड तंत्रज्ञान याविषयी चर्चा केली आणि जाणून घेतलं की या तंत्रज्ञानामध्ये जमिनीची निवड कशी करावी, हवामान कुठलं असलं पाहिजे, बियाणं कशी निवडावीत, त्याचबरोबर तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या मुद्द्यांवरती चर्चा केली आणि समजावून घेतलं की हे कशा पद्धतीनं वापरलं गेलं पाहिजे आणि हे जर वापरलं तर आपल्या एकूण उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होते आहे. सर, तुम्ही कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.